नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईड या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान सन्मान निधी योजना त्या ठिकाणी आता त्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. कारण शेतकऱ्यांना आतापर्यंत 20 हप्ते आता शेतकऱ्यांना पीएम किसानचे जमा झालेले आहेत. पण आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की दिवाळी अगोदर तो जो काही 21वा हप्ता तो त्या ठिकाणी येईल का नाही. 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी आधी दिवाळी साजरी करण्यासाठी. तर त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मराठी साईड ही आपला शेतकऱ्यांसाठी चालू केलेला एक युट्यूब चॅनल आहे. तर त्यानुसार त्यामध्ये मी शेतीसाठी योजनेविषयी सर्व माहिती त्यात टाकत असतो. तर बघा, आजची महत्त्वाची बातमी म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. बघा, शेतकऱ्यांना आज त्या ठिकाणी 42,000 कोटींची भेट त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा कशी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असतानाच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी म्हणजेच 11 तारखेला शेतकऱ्यांची प्रगती आणि समृद्धीसाठी 42,000 कोटीहून अधिक खर्चाची निधीची त्या ठिकाणी भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी कडधान्य अभियान आणि पंतप्रधान धान्य कृषी योजना या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या योजनांचा नवी दिल्ली येथून प्रारंभ करणार आहेत, अशी माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे. देशभरातील शेतीमाल उत्पादकता एक समान नाही. काही भागात कमी तर काही भागात जास्त आहे. तर असे कमी उत्पादकते जिल्हे ओळखून त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी यामुळे देशांतर्गत गरज पूर्ण होईल आणि त्या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी 100 जिल्ह्यांची निवड करणार असल्याचे देखील लक्ष असलेलं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, आता त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा जो काही 21वा हप्ता आहे शनिवारी 11 तारखेला ती वितरित करणार आहे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली होती. पण कृषी मंत्री चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता शनिवारी वितरित होणार नसल्याचे देखील स्पष्ट झालेले असून यामुळे 9.5 कोटी शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळण्याची आता प्रतीक्षा लांबलेली आहे. तर आणि हा दिवाळीपूर्वी मिळणार आहे की नाही पीएम किसानचे, बघा याबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मागील 3 हप्त्यांच्या तारखा पाहिल्या असता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. याच्या आधी 2 वेळा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच 2,000 मिळालेले आहेत. 2024 मध्ये 5 ऑक्टोबरला दिवाळी आधी आणि 2022 मध्ये 17 ऑक्टोबरला दिवाळीपूर्वी त्या ठिकाणी मिळाले होते. पण माझ्या म्हणण्यानुसार की 100% दिवाळी आधी हे 2,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे.